नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेत. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी या जगातली एक महत्त्वाची भूमिका फॉर्म्युलेशन सायंटिस्ट. हे क्षेत्र कसं रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि अगदी अभियांत्रिकी यांचं मिश्रण आहे हे आज आपण उलगडून पाहूया. आपल्याकडे संदर्भ म्हणून करिअर गाईड फॉर्म्युलेशन सायंटिस्ट यातली काही माहिती आहे. तर उद्देश हा आहे की या भूमिकेचं स्वरूप, त्यासाठी लागणारी कौशल्य, करिअरचा मार्ग आणि विशेषतः भारतीय संदर्भात याचं काय महत्त्व आहे हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. सुरुवात करायला हरकत नाही. हे जे फॉर्म्युलेशन सायंटिस्ट आहेत ना, ते खरं तर पडद्यामागचे कलाकार म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा, प्रयोगशाळेत एखादी कल्पना येते, एखादा नवीन औषधी रेणू सापडतो. त्याला प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोचवण्याचं काम, म्हणजे सुरक्षित आणि प्रभावी औषध बनवण्याचं काम हे लोक करतात. ते एक महत्त्वाचा दुवा आहेत. बरोबर. तर मग अगदी मूलभूत प्रश्न, फॉर्म्युलेशन सायंटिस्ट म्हणजे नेमकं कोण? त्यांचं रोजचं काम काय असतं? थोडं सोप्या भाषेत सांगू शकाल का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे शास्त्रज्ञ ठरवतात की औषध कसं दिसणार, कसं असणार. म्हणजे गोळी असेल की कॅप्सूल की इंजेक्शन किंवा एखादं मलम, हे सगळं. यात मुख्य औषधी घटक असतो, ज्याला आपण API म्हणतो, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. API. हो. तर त्या APIला इतर काही सहाय्यक घटकांसोबत म्हणजे एक्सिपियंट्स सोबत योग्य प्रकारे मिसळलं जातं. हे एक्सिपियंट्स नुसते फिलर नसतात. अच्छा. ते औषधाला आकार देतात. ते पोटात कसं विरघळेल, कुठे विरघळेल हे ठरवतात. कधीकधी चव किंवा वास सुधारायला मदत करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, औषध जास्त काळ टिकाऊ म्हणजे स्टेबल ठेवतात. म्हणजे हे फक्त मिक्सिंग नाहीये तर? नाही, अजिबात नाही. इथेच तर खरी मेख आहे. हे म्हणजे कसं, एखाद्या कुशल शेफसारखं काम आहे. प्रत्येक घटकाचं प्रमाण अगदी अचूक हवं. त्यांची एकमेकांची केमिस्ट्री म्हणजे इंटरॅक्शन बरोबर जुळायला हवी. थोडं जरी प्रमाण चुकलं ना तर औषधाची परिणामकारकता कमी होऊ शकते किंवा ते शरीरात नीट शोषलं जाणार नाही. आपण त्याला बायो अवेलेबिलिटी म्हणतो. बायो अवेलेबिलिटी. किंवा त्याचे काही अनपेक्षित साईड इफेक्ट्स पण दिसू शकतात. त्यामुळे रुग्णाला सुरक्षित, प्रभावी आणि वापरायला सोपं औषध मिळावं, हे बॅलन्स साधणं हेच त्यांचं मुख्य आव्हान आणि कौशल्य आहे. म्हणजे यात सायन्स तर आहेच, पण अचूकता आणि थोडी कला पण लागते म्हणायची. बरं. मग यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या काय काय असतात? हे काम खूप विस्तृत वाटतंय. हो, जबाबदाऱ्या खरोखरच खूप आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म्युलेशन डिझाईन करणं आणि ते विकसित करणं. आधी क्लिनिकल ट्रायलसाठी छोट्या प्रमाणात आणि मग मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी. यासाठी काय करावं लागतं? यासाठी त्यांना आधी त्या APIचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज बारकाईने अभ्यासावे लागतात. त्याला म्हणतात प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. प्री फॉर्म्युलेशन स्टडीज म्हणजे तो API पाण्यात विरघळतो का? किती विरघळतो? उष्णतेने किंवा आर्द्रतेने खराब होतो का? कोणत्या सहाय्यक घटकांसोबत म्हणजे एक्सिपियंटसोबत तो स्थिर राहतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागतात. अच्छा. आणि मग योग्य एक्सिपियंट्स निवडल्यावर? बरोबर. मग योग्य एक्सिपियंट्स निवडल्यावर त्यांना प्रयोग डिझाईन करावे लागतात. इथे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स म्हणजे DOE सारख्या स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरल्या जातात. DOE हे काय नेमकं? DOE म्हणजे कमीत कमी प्रयोग करून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याची एक पद्धतशीर पद्धत. यातून घटकांचं नेमकं कोणतं प्रमाण सर्वोत्तम रिझल्ट देईल हे ठरवता येतं. हे सगळं लॅबमध्ये यशस्वी झालं की मग येतं खरं आव्हान, स्केलिंग अप. स्केलिंग अप हा शब्द ऐकला आहे. म्हणजे काय नेमकं? स्केलिंग अप म्हणजे जी गोष्ट तुम्ही प्रयोगशाळेत काही मिलीग्राम किंवा ग्रॅममध्ये यशस्वी केली आहे, तीच गोष्ट मोठ्या इंडस्ट्रियल मशिनरीवर हजारो किंवा लाखो गोळ्यांच्या बॅचमध्ये तितक्याच गुणवत्तेने तयार करता येणं. 10 मिलीलिटरच्या बिकरमधली प्रक्रिया 10,000 लिटरच्या मोठ्या मिक्सरमध्ये न्यायची. अरे बापरे, हे तर खूपच अवघड वाटतंय. हो, आहेच ते. वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. अनेकदा काय होतं, लॅबमध्ये जे फॉर्म्युलेशन मस्त काम करतं, ते मोठ्या स्केलवर बनवताना अनपेक्षित अडचणी येतात. कधी मिक्सिंग नीट होत नाही, कधी गोळी नीट बनत नाही. या अडचणींवर मात करणं
हीच फॉर्म्युलेशन सायंटिस्टच्या अनुभवाची आणि ज्ञानाची कसोटी असते आणि याचमुळे संशोधन प्रत्यक्षात लाखो रुग्णांपर्यंत पोहोचू शकतं. खरंय. या स्केलिंग अप व्यतिरिक्त अजून कोणत्या जबाबदाऱ्या असतात त्यांच्यावर? हो, अजून आहेत की. त्यांना सतत ॲनालिटिकल टीमसोबत संपर्कात राहावं लागतं. ही टीम काय करते तर तयार झालेल्या फॉर्म्युलेशनची चाचणी करते. ते ठरलेल्या स्टँडर्डनुसार आहे की नाही हे तपासते. म्हणजे टेस्टिंग टीम. अगदी. मग क्वालिटी अश्युरन्स QA आणि क्वालिटी कंट्रोल QC टीम्स आहेत, त्यांच्यासोबत मिळून काम करावं लागतं, जेणेकरून उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर क्वालिटी टिकून राहील. आणि हो, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे GMPचं पालन होते की नाही हे बघावं लागतं. GMP हे काय आहे? GMP म्हणजे औषधं बनवण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कडक नियम आहेत. उत्पादनाची सुरक्षा आणि गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहेत. आणि या सगळ्यासोबत डॉक्युमेंटेशन पण असेलच ना? हो, अगदी महत्वाचा भाग. त्यांना रेग्युलेटरी एजन्सीजना सादर करण्यासाठी खूप तपशीलवार डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात. उदाहरणार्थ CTD मॉड्यूल्स, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स, स्टेबिलिटी रिपोर्ट्स. हे डॉक्युमेंटेशन इतकं अचूक आणि पूर्ण असायला हवं की त्यावरच औषधाला बाजारात आणण्याची परवानगी मिळते की नाही हे ठरतं. त्यामुळे टीमवर्क, अचूकता आणि नियमांचं पालन हे सगळं खूप महत्वाचं आहे. हे सगळं ऐकून लक्षात येतंय की या भूमिकेसाठी किती वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आणि कौशल्य लागत असतील. जरा याबद्दल सांगाल का? कोणती तांत्रिक कौशल्य आणि कोणती व्यावहारिक कौशल्य लागतात? नक्कीच. सगळ्यात आधी तांत्रिक पाया अगदी भक्कम हवा. फार्मास्युटिक्स म्हणजे औषधं बनवण्याचं शास्त्र आणि बायोफार्मास्युटिक्स म्हणजे औषध शरीरात कसं काम करतं याचं ज्ञान खूप महत्वाचं आहे. मटेरियल सायन्स, विशेषतः पॉलिमर केमिस्ट्रीची माहिती असावी लागते, कारण आजकाल अनेक नवीन औषधं पॉलिमर्स वापरून बनवतात. आणि ड्रग एक्सिपियंट इंटरॅक्शन्स म्हणजे मुख्य औषध आणि इतर घटक एकमेकांवर काय परिणाम करतात हे समजणं फार गरजेचं आहे, नाहीतर गडबड होऊ शकते. बरोबर. आणि या ज्ञानासोबत प्रत्यक्ष कोणती उपकरणं वापरावी लागतात? हो, त्यांना अनेक प्रकारची हायटेक ॲनालिटिकल उपकरणं हाताळता यायला हवीत. उदाहरणार्थ HPLC आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. HPLC. हो. ह्याने कळतं की मिश्रण किती शुद्ध आहे, प्रत्येक घटक किती प्रमाणात आहे. मग DSC आहे, डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमेट्री. त्याने कळतं की पदार्थ उष्णतेवर कसा रिॲक्ट करतो, जे स्टेबिलिटीसाठी महत्त्वाचं आहे. FTIR, SEM सारखी उपकरणं आहेत जी पदार्थाची रासायनिक रचना आणि भौतिक स्वरूप दाखवतात. ही उपकरणं म्हणजे त्यांचे डोळे आणि कान आहेत असं समजा. फॉर्म्युलेशन बरोबर आहे की नाही हे ती सांगतात. म्हणजे भरपूर टेक्निकल ज्ञान लागतं, पण फक्त टेक्निकल ज्ञान पुरेसं आहे का की अजून काही लागतं? नाही, अजिबात नाही. टेक्निकल ज्ञाना इतकीच किंबहुना कधीकधी त्याहूनही जास्त व्यावहारिक कौशल्य म्हणजे सॉफ्ट स्किल्स महत्वाची ठरतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता. समस्या सोडवण्याची क्षमता. हो, कारण फॉर्म्युलेशनमध्ये सतत काही ना काही अनपेक्षित आव्हानं येतच असतात. कधी औषध विरघळत नाही, कधी ते स्टेबल राहत नाही, कधी मशीनवर नीट चालत नाही. अशावेळी शांत राहून क्रिटिकल थिंकिंग वापरून योग्य उपाय शोधणं खूप महत्वाचं आहे. हे खरं आहे. आणि यासोबतच टीमवर्क, कारण हे लोक एकटे काम करत नाहीत. ॲनालिटिकल, QA/QC, रेग्युलेटरी, प्रोडक्शन अशा अनेक टीमसोबत त्यांना कोऑर्डिनेट करावं लागतं. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स चांगली हवीत. आपलं म्हणणं इतरांना स्पष्टपणे समजावून सांगता यायला हवं. आणि मी परत सांगेन, अचूक डॉक्युमेंटेशन. फार्मा इंडस्ट्रीत इफ इट्स नॉट डॉक्युमेंटेड इट डिडंट हॅपन हा मंत्र आहे. म्हणजे जे केलं ते लिहून ठेवणं बंधनकारकच आहे. अगदी. एक छोटीशी चूक सुद्धा मोठे परिणाम करू शकते. त्यामुळे ती अचूकता खूप गरजेची आहे. बरोबर आहे. आता आपण वळूया शिक्षण आणि करिअरकडे. या क्षेत्रात यायचं असेल तर काय शिक्षण लागतं आणि करिअरमध्ये पुढे कशा संधी असतात? साधारणपणे या भूमिकेसाठी कमीत कमी बॅचलर्स डिग्री लागते. B.Pharm किंवा केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स. पण खरं सांगायचं तर आजकालची स्पर्धा आणि कामाचं स्वरूप बघता बहुतेक कंपन्या मास्टर्स डिग्रीला प्राधान्य देतात. M.Pharm विशेषतः फार्मास्युटिक्स किंवा फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीमध्ये. काही जण PhD पण करतात. अच्छा, म्हणजे उच्च शिक्षण फायद्याचं ठरतं. हो, नक्कीच. उच्च शिक्षणामुळे कसं फॉर्म्युलेशन डिझाईन, नॅनो टेक्नॉलॉजी किंवा टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स अशा स्पेसिफिक विषयात स्पेशलायझेशन करता येतं, जे करिअरसाठी खूप उपयोगी पडतं. आणि करिअरची सुरुवात कशी होते? म्हणजे पहिलं पद कोणतं मिळतं?
सुरुवात सहसा ज्युनियर लेवलला होते, जसं की फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट. कधीकधी ॲनालिटिकल सपोर्ट सायंटिस्ट म्हणून पण सुरुवात होऊ शकते. मग साधारण 2-3 वर्षांच्या अनुभवानंतर फॉर्म्युलेशन सायंटिस्ट किंवा सिनियर असोसिएट होता येतं. आणि त्यानंतर पुढे पुढे अनुभव आणि कौशल्य वाढलं की सिनियर फॉर्म्युलेशन सायंटिस्ट, प्रिन्सिपल सायंटिस्ट, मग टीम लीडर किंवा ग्रुप हेड बनता येतं. जर मॅनेजमेंट स्किल्स असतील तर R&D मॅनेजर, असोसिएट डायरेक्टर आणि अगदी डायरेक्टर ऑफ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट किंवा R&D हेडपर्यंत पण पोचता येतं. वा, म्हणजे वाढीला चांगला वाव आहे. तुम्ही स्पेशलायझेशनचा उल्लेख केलात, त्याचे नेमके काय फायदे होतात? खूप फायदे आहेत. उदाहरणार्थ NDDS नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स. NDDS. हो, म्हणजे औषध शरीरात पोहोचवण्याच्या नवीन पद्धती, जसं की कंट्रोल रिलीज गोळ्या, पॅचेस, नॅनो पार्टिकल्स. यात ज्ञान असेल तर खूप मागणी आहे. तसंच बायोलॉजिक्सचं क्षेत्र आहे, म्हणजे प्रोटीन्स, अँटीबॉडीजपासून बनलेली औषधं. म्हणजे इन्सुलिन किंवा कॅन्सरची काही नवीन औषधं. अगदी बरोबर. त्यांचं फॉर्म्युलेशन करणं खूप चॅलेंजिंग आहे, पण तितकंच महत्त्वाचं. मग स्टेराईल फॉर्म्युलेशन्स आहेत, म्हणजे इंजेक्शन्स, डोळ्याचे थेंब. तिथे अत्यंत स्वच्छता लागते. या सगळ्या स्पेसिफिक क्षेत्रामध्ये जर कौशल्य मिळवलं तर मोठ्या MNCsमध्ये आणि भारतातही खूप चांगल्या संधी आहेत. बर. आणि हे शास्त्रज्ञ नक्की काम कुठे करतात, म्हणजे कोणत्या प्रकारच्या संस्थांमध्ये? सगळ्यात जास्त संधी तर फार्मास्युटिकल कंपन्यांमध्येच असतात. मग त्या मोठ्या इनोव्हेटर कंपन्या असोत किंवा भारतातल्या जेनेरिक कंपन्या. याशिवाय CROs आणि CDMOs आहेत. CROs आणि CDMOs. हो, कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन्स आणि कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्स. ह्या कंपन्या इतर फार्मा कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्टवर रिसर्च, डेव्हलपमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग करतात. इथेही खूप गरज असते फॉर्म्युलेशन सायंटिस्टची. आजकाल बरेच बायोटेक स्टार्टअप्स पण येत आहेत, जे नवीन औषधांवर काम करतायत. तिथेही संधी आहेत. आणि अर्थात काही जण शिक्षण क्षेत्रात किंवा सरकारी संशोधन संस्थांमध्येही काम करतात. आणि कामाचं वातावरण कसं असतं? फक्त लॅबमध्येच काम असतं की अजून कुठे? कामाचा मोठा भाग तर लॅबमध्येच जातो, जिथे नवीन फॉर्म्युलेशन बनवतात, प्रयोग करतात. मग पायलट प्लांटमध्ये जावं लागतं. पायलट प्लांट. हो, जिथे लॅबमधली प्रक्रिया थोड्या मोठ्या स्केलवर करून बघतात. आणि कधीकधी प्रत्यक्ष प्रोडक्शन एरियामध्ये पण जावं लागतं, विशेषतः जेव्हा नवीन प्रॉडक्ट सुरू होतं किंवा काही प्रॉब्लेम येतो तेव्हा. पण या सगळ्या ठिकाणी अत्यंत कडक सेफ्टी आणि क्वालिटीचे नियम पाळावे लागतात. खूप शिस्तबद्ध वातावरण असतं. आता जरा भारतीय परिस्थितीकडे येऊया. भारतात या क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा आहेत आणि पगाराचं काय चित्र आहे? हा अनेकांना महत्त्वाचा वाटणारा प्रश्न असतो. भारतात फॉर्म्युलेशन सायंटिस्टसाठी सध्या आणि भविष्यातही खूप चांगल्या संधी आहेत, यात शंका नाही. याची कारणं पण अनेक आहेत. एकतर भारत जगातला मोठा जेनेरिक औषधं उत्पादक देश आहे. हो, हे तर खरंय. त्यामुळे इथे सतत नवीन जेनेरिक औषधं डेव्हलप करण्याचं काम चालू असतं आणि त्यासाठी फॉर्म्युलेशन तज्ज्ञ लागतातच. दुसरं म्हणजे आता भारतीय कंपन्या फक्त जेनेरिक नाही तर स्वतःच्या नवीन औषधांवर पण संशोधन करत आहेत. म्हणजे R&D मध्ये गुंतवणूक वाढतीये. आणि अजून काही कारण आहेत का मागणी वाढण्याची? हो, आहेत ना. न्यूट्रास्युटिकल्सचं मार्केट वाढतंय, बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सचं क्षेत्र वाढतंय, पर्सनलाइज्ड मेडिसिन, नवीन ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स, यातही खूप काम सुरू आहे. या सगळ्यासाठी कुशल फॉर्म्युलेशन सायंटिस्ट हवे आहेत. आणि मेक इन इंडियासारख्या गोष्टींमुळे पण देशांतर्गत R&Dला प्रोत्साहन मिळतंय. हे सगळं ऐकून तर संधी खूप आहेत असं दिसतंय. मग पगाराच्या बाबतीत काय परिस्थिती आहे भारतात? साधारणपणे किती पगार मिळू शकतो? पगार अर्थातच अनुभव, शिक्षण, कौशल्य, कंपनीचा प्रकार यावर अवलंबून असतो. तरी एक अंदाजे सांगायचं झालं तर सुरुवात करणाऱ्या फ्रेशरला किंवा 1-2 वर्षांचा अनुभव असेल तर साधारणपणे वार्षिक 4 लाख ते 7 लाखांपर्यंत मिळू शकतात. आणि अनुभव वाढल्यावर? 3 ते 7 वर्षांचा अनुभव असेल म्हणजे मिड लेवलला तर 8 लाख ते 15 लाख किंवा काही वेळा अजून जास्त पण मिळू शकतो. आणि सिनियर लेवलला म्हणजे टीम लीडर, मॅनेजर वगैरे तर पगार 20 लाखांपासून पुढे 30-40 लाख किंवा त्याहूनही अधिक असू शकतो, विशेषतः मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा खास कौशल्य असतील तर. ठीक आहे. अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत हे आकडे कसे आहेत? नक्कीच. अमेरिका किंवा युरोपमध्ये सरासरी पगार जास्त असतो, म्हणजे $70,000 ते $1,20,000 किंवा अधिक. पण तिथे राहण्याचा खर्च पण खूप जास्त असतो. भारताची अर्थव्यवस्था आणि फार्मा इंडस्ट्रीची वाढ बघता इथल्या संधी आणि पगारातली वाढ निश्चितच चांगली आहे.
करिअर ग्रोथला खूप वाव आहे इथे. हे नक्कीच उत्साह वाढवणारं आहे. तर मग याच क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? काही टिप्स? आणि भविष्यात काय मोठे बदल किंवा ट्रेंड्स दिसतायत या क्षेत्रात? यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे आपला बेस पक्का हवा. फार्मास्युटिक्स, केमिस्ट्री, विशेषतः ऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री, बायोफार्मास्युटिक्स या संकल्पना अगदी स्पष्ट हव्यात. हां, थिअरी पक्की हवी. हो. दुसरं, प्रॅक्टिकल स्किल्स. नुसतं वाचून नाही चालणार. लॅबमध्ये उपकरणं हाताळण्याचा अनुभव घ्यायला हवा. इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्समधनं हे जमतं. तिसरं, सतत शिकत राहणं. हे क्षेत्र खूप वेगाने बदलतंय. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नियम येत राहतात. त्यामुळे वर्कशॉप्स, कॉन्फरन्सेस, ऑनलाईन कोर्सेस, रिसर्च पेपर्स वाचणं हे सगळं चालू ठेवावं लागतं. तुम्ही मगाशी उल्लेख केलेला डोवी सॉफ्टवेअर किंवा इतर सिम्युलेशन सॉफ्टवेअर शिकणं फायद्याचं ठरतं. आणि नेटवर्किंगचं काय? हो, ते चौथं, नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्म्सवर इंडस्ट्रीतल्या लोकांशी कनेक्टेड राहा. आपलं काम शेअर करा. इतरांचं वाचा. रिसर्च पेपर्स किंवा पेटंट्स पब्लिश केले तर अजून चांगलं. आणि पाचवं, सॉफ्ट स्किल्सवर लक्ष द्या. कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टीमवर्क. म्हणजे स्पष्ट आहे, पदवी घेतली आणि झालं असं नाहीये. सतत अपडेटेड राहावं लागतं. आता जरा भविष्याकडे बघूया. कोणते मोठे ट्रेंड्स या क्षेत्राला आकार देतील असं वाटतं? त्यांचं हो, विचार करा. भविष्यात कदाचित रुग्णाच्या गरजेनुसार अगदी फार्मसीमध्ये किंवा घरी हव्या त्या डोसेजची गोळी प्रिंट करता येईल. दुसरं म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वाढता वापर. नॅनो आणि मायक्रो एनकॅप्सुलेशन सिस्टम्स वापरून औषध थेट आजारी पेशींपर्यंत पोहोचवता येईल. म्हणजे जास्त परिणामकारक आणि कमी साईड इफेक्ट्स. येस, अगदी. यालाच टार्गेटेड आणि कंट्रोल्ड ड्रग डिलिव्हरी म्हणतात. कॅन्सरसारख्या आजारांवर याचा खूप उपयोग होईल. तिसरा ट्रेंड आहे बायोलॉजिक्सचा. त्यांची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि ती स्थिर ठेवण्यासाठी नवीन फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी येत आहेत. आणि चौथा महत्वाचा ट्रेंड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आणि मशीन लर्निंग, ML चा वापर. AI कसं काय मदत करू शकेल फॉर्म्युलेशनमध्ये? AI प्रचंड डेटा अॅनालाइज करू शकतो. त्यातून योग्य एक्सिपियंट्स निवडायला, फॉर्म्युलेशनच्या प्रॉपर्टीजचं भाकीत करायला किंवा प्रयोग डिझाईन करायला मदत मिळू शकते. याने वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकतो. नवीन औषधं लवकर येऊ शकतात. आणि शेवटचा पण महत्वाचा ट्रेंड म्हणजे ग्रीन केमिस्ट्री आणि सस्टेनेबिलिटी. ग्रीन केमिस्ट्री. हो, म्हणजे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवणारे सॉल्व्हेंट्स आणि प्रक्रिया वापरून औषधं बनवणं, यावर आता खूप भर दिला जातोय. वा, खरंच खूप रंजक आणि महत्वाचे बदल आहेत हे. आजच्या या चर्चेतून आपण फॉर्म्युलेशन सायंटिस्टच्या कामाचं महत्त्व पाहिलं. विज्ञान आणि अचूकतेची कशी सांगड घालावी लागते, भारतात काय संधी आहेत आणि तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र कसं बदलतंय यावर खूप छान माहिती मिळाली. आपल्या श्रोत्यांच्या आधारे आपण बरीच माहिती मिळवली. नक्कीच. आणि या सगळ्या चर्चेमंकाने एक विचार मनात येतो. आता जसं AI आणि पर्सनलाइज्ड मेडिसिनचा प्रभाव वाढतोय, तशी फॉर्म्युलेशन सायंटिस्टची भूमिका कशी बदलेल? आज आपण कसं एका वेळी लाखो लोकांसाठी एकसारखं औषध बनवतो, पण भविष्यात कदाचित पुढच्या 10 वर्षात प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक आणि शारीरिक गरजेनुसार फक्त त्याच्यासाठी वेगळं फॉर्म्युलेशन डिझाईन करायची गरज पडेल का? ती संधी असेल का? हां, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे वन साईज फिट्स ऑल ऐवजी टेलर मेड मेडिसिन. हो, कदाचित. आणि दुसरा विचार ग्रीन केमिस्ट्रीबद्दल. पर्यावरणाला अनुकूल औषधं बनवताना त्यांची परिणामकारकता आणि स्थिरता टिकवून ठेवणं, त्यासाठी नवीन सुरक्षित घटक शोधणं, उत्पादन प्रक्रिया बदलणं, यात कोणती नवी आव्हानं आणि संधी असतील, यावरही पुढे खूप काम होईल. हे प्रश्नच भविष्यातल्या संशोधनाला दिशा देतील असं वाटतं.